जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ट्रेडमार्क बद्दल माहिती घेऊया. ट्रेडमार्क काय असतं? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन का बरं महत्त्वाचं आहे? आणि ट्रेडमार्कचा पूर्ण फ्लो काय? कसं अप्लाय करायचं? आणि कसं आपण ट्रेडमार्क बद्दल पूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा, ट्रेडमार्क हे अशी गोष्ट आहे, की एक व्हर्चुअल ॲसेट आहे तुमच्यासाठी. व्हर्चुअल ॲसेट म्हणजे काय? तुम्ही जे नाव, तुम्ही जो व्यवसायाचं जे नाव आहे, ते तुम्हाला जर मोठं करायचं असेल, तर तुम्हाला ट्रेडमार्क आत्तापासूनच तुम्हाला घ्यावं लागेल. का बरं घ्यावं लागेल? कारण की तुम्ही जर ते नाव मोठं करायला गेले आणि ते नाव दुसऱ्याने कोणी चोरलं, तर तुम्हाला काहीच प्रोटेक्शन मिळणार नाही. कोणी पण ते नाव घेऊ शकेल. सो आज तुम्ही तुमचा जो कंपनीचं नेम आहे, पहिले तर बघून घ्या, की ते नेम अवेलेबल आहे का पण नाही आहे. तर तुम्ही म्हणसाल, "सर मला एक नाव पाहिजे आणि ते इझिली मिळून." नाही, ट्रेडमार्क खूप जास्त महत्त्वाचं आहे. ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन चालू आहे ट्रेडमार्कसाठी. तर त्याच्यामुळे ट्रेडमार्क हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ते तुम्हाला घ्यावाच लागेल. तुम्हाला जर कंपनी मोठी करायची असेल, कंपनीला नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचं असेल, तर ट्रेडमार्क शिवाय आज तुम्ही कंपनीला मोठी घेऊन जाऊ शकत नाही. कारण की कोणतीही कंपनी विदाऊट ट्रेडमार्क कसं होतं, की ट्रस्ट ग्राहकांचा पण येत नाही आणि त्याच ब्रँडचे 10 ब्रँड होऊन जातात त्याच नावाचे. तर ग्राहक कन्फ्यूज होतं, की बाबा हे याला ट्रस्ट करू का त्याला ट्रस्ट करू? ट्रस्ट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तर पूर्ण प्रोसेस समजून घेऊया ट्रेडमार्कची काय स्टेप बाय स्टेप मित्रांनो बघा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला आपण ब्रँड स्टेप 1 ला आपण काय करतो, ब्रँड तुमचा जो आहे, जो बी नाव आहे तुमचा, ते डिस्कस करतो, की तो नाव मिळेल का नाही मिळेल. आम्ही पूर्ण तुमचं चेक करतो. तो जो तुमचं जे नाव आहे, ते प्रॉपर मिळेल का नाही मिळेल, त्याच्यासाठी आपण काय करतो, वेबसाईटला गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या वेबसाईटला जातो. चेक करतो, ते एक्झॅक्ट सर्च करतो, फोनिक सर्च करतो, त्याचा पूर्ण कोड सर्च करतो, त्याचा क्लास सर्च करतो, की कोणत्या क्लासमध्ये तुमचा ब्रँड आहे. तर पूर्ण डिटेलिंगमध्ये पूर्ण आपण ते काय करतो, पहिले चेक करतो. नंतरच तुमचं काम आपण घेतो. वीज रजिस्ट्रो ही आमची कंपनी आहे, ते पूर्ण ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन करतं. आम्ही भरपूर सारे लोकं कसे काम करतात माहिती आहे का, की हा ट्रेडमार्क होऊन जाईल तुमचा, पैसे द्या. अरे, पण त्या नावाचं पहिलं आहे का नाही अवेलेबिलिटी चेक करा. कुठं पण पैसे देऊ नका. प्रॉपरली भरपूर सारे फ्रॉड्स, भरपूर सारे फेक कमिटमेंट दिले जातात. त्याच्यामुळे नंतर तुमचे पैसे फक्त लुटले जातात तुमच्याकडनं. तसं काही करू नका. पहिले कन्सल्ट करा प्रॉपर ते नाव मिळेल का नाही मिळेल. मिळत असेल तरच कोणत्या क्लासमध्ये मिळेल ते एक जाणून घ्या आणि जाणून घेतल्यानंतर एक वकिलामार्फतच काम करा. वकिलामार्फत का बरं? कारण की सेम नावाचे त्याच सेम क्लासमध्ये दोघं जण जर आले, सपोज एक आहे एक्झाम्पल बीज रजिस्ट्रो. तुम्ही पण एखादा माझा कोणतरी असेल त्यानं पण एखादा माझा कॉम्पिटिटर त्यानं बीज रजिस्ट्रो नाव घेतलं. पण मी वकिलामार्फत रजिस्टर्ड केलाय आणि त्यानं एखाद्या लोकल ठिकाणी करून रजिस्टर्ड केलाय. तर जो अधिकारी असतो ट्रेडमार्कचा ऑफिसर, तो वकिलाला जास्त महत्त्व देतो. कारण की वकिलामार्फत जे रजिस्टर्ड केलं जातो ना, त्याला जास्त महत्त्व राहतं. कारण की तो अपील करू शकतो, तो प्रॉपरली ऑब्जेक्शन देऊ शकतो, तो प्रॉपरली तो केस जिंकून आणू शकतो म्हणजे वकिला. तर त्याच्यामुळे वकिलामार्फत करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं नाव कोणतेही असो, मग वकिलामार्फतच ट्रेडमार्क गेलं पाहिजे. कारण की बार कोड ऑफ असोसिएशननं म्हटलेलं आहे, बार कोड ऑफ इंडियामध्ये जे वकिलांचे ऑर्गनायझेशन त्यांनी म्हटलेलं आहे, की ट्रेडमार्क हे वकिलामार्फतच झाला पाहिजे. ठीक आहे. तर मग आपण काय करतो, तुमचं पॉवर ऑफ अटॉर्निटी आपण वकिलामार्फत घेतो, की तुम्ही ट्रेडमार्कसाठी पूर्ण प्रोसेस हे वकिलांना तुम्ही काय घेता, त्याचा पूर्ण परमिशन देताय असं आपण पॉवर ऑफ अटर्नी तुमच्याकडनं घेतो. देन तुमचं ॲप्लिकेशन करतो, प्रॉपर ड्राफ्टिंग करतो अँड देन त्याच्यानंतर एक्झामिनेशन म्हणजे काय प्रॉपर त्याला ऑफिसरकडनं पाठवतो. ऑफिसरकडनं पूर्ण काय ऑब्जेक्शन्स आलं, त्याच्याकडनं काही प्रॉब्लेम्स आले, तर ते प्रॉपर घेतो आणि ते प्रॉपर पूर्ण त्याला रिप्लायवर रिव्हर्ट केलं जातं. काही ऑब्जेक्शन्स वगैरे आले, तर त्याला प्रॉपर आणखी ड्राफ्ट केलं जातं. म्हणजे प्रॉपर काय प्रॉब्लेम आला, काय नाही त्याचं पूर्ण सोल्युशन. नंतर पूर्ण ट्रेडमार्क जनरलमध्ये पब्लिश होतो. म्हणजे तो ट्रेडमार्क तुम्हाला नाव मिळतं आणि ते 4 महिन्यासाठी काय होतं, जनरलमध्ये पब्लिश होतं. म्हणजे 4 महिन्यात कोणी जर त्याला ऑब्जेक्शन घेतलं, की नाही हे ब्रँड माझा ऑलरेडी आहे. सो ऑब्व्हियसली कोणी पण ऑब्जेक्शन त्याला घेऊ शकतं. तर ऑब्व्हियसली 4 महिन्यानंतर जर तो कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर तुमच्यासाठी तो रजिस्टर्ड होऊन जातो आणि तुमचा ब्रँड एक होऊन जातो. बघा मित्रांनो, आज ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. मी ट्रेडमार्कचे तुम्हाला काही फायदे सांगतो. बघा, ट्रेडमार्क तुम्ही जर लोकल ठिकाणी गेला, तुम्हाला काही लीगल एडवाईस मिळणार नाही, आमच्या इकडनं मिळणार. ट्रेडमार्क क्लिअरन्स सर्च विथ लीगल ऑप्शन्स तुम्हाला काही सांगणार नाही, पैसे घ्यायचा प्रयत्न करतील. आपल्या इथं प्रॉपर क्लिअरन्स दिलं जातं. फक्त फायलिंग करतील लोकं. तुम्हाला जे चीप असतात ना, ₹1500 करतो, 5,000 करतो, 6,000 करतो. ते फक्त ॲप्लिकेशन करतील. काही रिप्लाय आला तर त्याला बघणार पण नाही. आपण पूर्ण रिप्लाय, ऑब्जेक्शन्स काय आलं, ते सगळं त्याला करणार. हिअरिंग, अटेंडन्स, प्रॉपर हिअरिंग जे असतं ना, की काही आलं प्रॉब्लेम, हिअरिंगला आलं,
तरी पण आपण त्यात हे करणार. ट्रेडमार्क वॉच आणि मॉनिटरिंग पूर्ण करणार आणि सगळं प्रोसेस हे एक ॲडव्होकेटच्या मार्फत जे 15 वर्षाचे ॲडव्होकेट्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी ट्रेडमार्कमध्येच काम करतात, अशा ॲडव्होकेट मार्फत आपण काम करतो. सो दॅट तुम्हाला पूर्ण लीगल प्रोटेक्शन त्या ब्रँडला मिळतो. सो हे सगळं काम तुम्हाला बीज रजिस्टरमध्ये सगळं करून मिळेल. तर लगेच या नंबरवर कॉल करा. हे नंबर दिसतात 2 नंबर. या नंबरवर कॉल करा आणि तुमची रजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आमच्याकडनं करून घ्या. नॉट ओन्ली ट्रेडमार्क, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लायसन्स एका छताखाली. तुम्हाला कोणतेही रजिस्ट्रेशन करायचं असेल, उद्यम, फूड लायसन्स, शॉप ॲक्ट, ISO, ट्रेडमार्क, इम्पोर्ट एक्सपोर्ट, तुम्हाला GST रिटर्न, स्टार्टअपमध्ये तुमचं प्रायव्हेट लिमिटेड, LLP, स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन, सगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन एका छताखाली पाहिजे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. थँक सो मच.